हॅलो नमस्कार राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आपल्या वनश्री विला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. हा आमच्या दिवाळी व्लॉग्स सिरीजचा दुसरा भाग आहे, ज्यात आज धनत्रयोदशीचा दिवस आहे. तर हा दिवस आम्ही कसा साजरा केला हा या व्हिडिओमार्फत आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. तर आज अंगणात रांगोळी काढण्याची कामगिरी संजनाकडे सोपवलेली आहे, कारण तशी ती रांगोळीमध्ये एक्सपर्ट पण आहे. त्यामुळे ती सकाळी लवकर उठून रांगोळी काढते आहे. इकडे आई घरात तूप कढवते आहे. तर बघा, मस्त गीर गाईचं पिवळं धमक तूप छान दिसतंय, म्हणून मला थोडासा यावर कॅमेरा फोकस करावासा वाटला. असं म्हणतात की गाईच्या दुधात सुवर्ण कण असतात आणि म्हणूनच कदाचित हा पिवळा धमक रंग येत असावा त्याला. तर किती छान वाटतं ना बघायला, आणि पौष्टिक पण असतं हे तूप. तर अशा प्रकारे आता इथे तूप कढवून झालेलं आहे. आता त्यानंतर आमचा दुपारचा स्वयंपाक आणि जेवण आम्ही पटकन उरकून घेतले, आणि आज आम्ही चकल्या बनवणार आहोत. तर आता इथे चकल्यांची रेसिपी सुरू झालेली आहे. तर बघा, आता इथे 1 किलो मैद्याचं पीठ एका कापडात असं पोटली बांधून ते इडलीच्या कुकरमध्ये ठेवून शिजवून घेतलं, आणि खाली तळाला 4 बटाटे वाफवून घेतलेले आहेत, उकडून घेतले. आणि आता हे पीठ काढून त्याच्यातल्या गुठळ्या मोडून ते असं युनिफॉर्म व्हावं म्हणून गाळून घेतलेलं आहे. आणि आता इकडे आम्ही आणि बटाटे किसून घेतले. त्यानंतर हे पीठ भिजवताना त्यात काय काय टाकलं, त्याच्यात जिरं, ओवा, तीळ, मसाला, मीठ, हिंग. आणि आता इथे मागच्या दारी आमचं चुलीचा सेटअप तर तयारच आहे, कारण आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आम्हाला शेव करताना बघितलंच असेल. तर आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे, आणि ह्या आमच्या कल्पनाताई आहेत. तर त्यांनी चकल्या पिळून दिल्या. आणि मी इथे तळायला बसलेली आहे, आणि आई चूल सांभाळली आहे. चूल कंट्रोल करते आहे. ते धग जो जाळ असतो तो कंटिन्यू मेंटेन करावा लागतो. कमी असला तर चांगली भट्टी बसत नाही, जास्त असला तर मग तेल अति जास्तच तापून मग ते पदार्थ करपायला लागतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या कंट्रोल कराव्या लागतात, आणि हे म्हणजे एक प्रकारे एक टीमवर्क असतं. तर आता असं आमचं चकल्या बनवायला इथे सुरुवात झालेली आहे. आपल्या बऱ्याच महिला वर्ग आजकाल फराळ हा आचार्याकडून बनवून घेतात विकत घेऊन येतात, किंवा घेऊन येतात. पण मग कसं आहे, कारण घरी फराळ बनवणं पण तेवढं सोपं नसतं, आणि जिकिरीचंच काम आहे ते, टीमवर्क आहे ते. सगळे मिळून मदत केली घरातल्यांनी तरच होतं ते. आता शेव बनवताना पण आईने पीठ भिजवून ती सोऱ्यामध्ये पीठ भरत होती, पप्पा ती शेव पिळत होते, आणि मी तळत होती. असं घरातल्या सगळ्यांनी मदत केली तर हे सगळं शक्य होतं. नाहीतर मग एकट्या स्त्रीला नाही हे सगळं शक्य. मग त्यांच्याकडे त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना ते बाहेरून घ्यावं लागतं, आणि बाहेरच्या पदार्थांना पाहिजे तशी चव नसते. शेवटी स्वतःच्या हातची जी चव असते ती काही वेगळीच असते. पुन्हा आपण सगळं स्वच्छता ठेवून करत असतो, आणि हे सगळं करताना आम्हाला मजा पण येत होती, एन्जॉय घेतो आम्ही गप्पा मारत. आणि कसं हे मागच्या दारी चुलीवर म्हणजे ते मोकळ्या हवेत काम चालू असतं, त्याच्यामुळे बरं वाटतं. आणि तसं तिथे थोडीशी दुपारची वेळ असल्यामुळे ऊन होतं, थोडीशी चुलीची धग पण लागत होती. पण इथे कसं आहे, आमच्या बॅकयार्डमध्ये बरेच झाडं असल्यामुळे तेवढा त्रास नाही होत चुली शेजारी बसून काम करायला. त्यामुळे आमचं मस्त एन्जॉय करत हे सगळं पदार्थ फराळाचे बनत होते.
चकल्यांची भट्टी एकंदरीत छानच जमली होती आणि 1 किलो मैद्याच्या चकल्या केल्यामुळे त्या बऱ्याच झाल्या. म्हणजे अशा अति तेल पण शोषत नव्हत्या त्या. छानच झाले, छान झाल्या होत्या, एकदम परफेक्ट समीकरण जमलं होतं. म्हणून जे कोणी आमचा ब्लॉग्स, आमच्या महिला वर्ग हा ब्लॉग बघत असतील त्यांनी ही आमची रेसिपी नक्की ट्राय करा. याच्यात याच्यात मैदा वाफवलेला असतो आणि बटाटे उकडलेले बटाटे किसून व्यवस्थित एक जीव मिश्रण. बाकी तर ते जिरं ओवा ते माहितीच आहे सगळ्यांना. पण हे जे आहे हे परफेक्ट जमतं. आणि त्या चकल्यानंतर ना वातड्या झाल्या ना कडक झाल्या, अगदी जशा संपेपर्यंत तशाच राहिल्या. लवकर संपल्या पण त्या. तर आता चकल्या झाल्यानंतर इथे मी हॉस्पिटलला गेली आणि तिथून आल्यानंतर मग आम्हाला चिवडाही बनवायचा होता. तर इथे मी हे मखाना थोडेसे तेलात हळद मीठ टाकून फ्राय करून घेतले, शॅलो फ्राय. आणि मग इकडे आईने ते तेल, चकल्यांचं गरम तेल होतं त्याच्यातच डाळ्या शेंगदाणे कढीपत्ता त्याच्यातच तळून घेतलं. हे ना आता नवीन एक पॉपकॉर्न फॅब्रिक मधलं ब्रँड आहे. फॅब्रिक हा आहे आणि हा एक घेतला म्हणजे कॉटन. पॉकेट पण आहे. संजना आणि समीराचं हे बघ फेस्टिव्ह सीझनसाठी छान आहे. आणि थोडंसं वाव, हे वाव किती सुंदर आहे. हे त्याचं पॅकिंग किती सुंदर आहे, बघितलं का? वाव. हा, हे याच्यात बघ समोर काय सुंदर आहे ना. हे वॅक्सचे दिवे ठेवलेले आहे आतमध्ये. असं आपण मोत्यांचं सुंदर आहे. दरवाजाला लावू आपण. दरवाजाला लावू. सुंदर आहे. मोत्यांचं सुंदर. छान ना. काय कसं वाटलं तुम्हाला? छान. मोत्याचं मस्त. झेंडूची फुलं पण आहे छान. संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा मांडण्याआधी थोडासा वेळ होता. मग आम्ही जरा आमची दिवाळीची शॉपिंग अनबॉक्सिंग करत बसलो होतो. इकडे आमचं अनबॉक्सिंग सुरू होतं, तोपर्यंत इकडे आईने चिवडा बनवून टाकला. चिवड्यामध्ये मी 20-25 लसणाच्या पाकळ्यांचे बारीक बारीक काप करून फ्राय करून आणि टाकत असते. त्याच्याने अजून छान चव येते चिवड्याला. बाकीचं तर दाणा पावडर, जिरे वगैरे आपण टाकतच असतो. चिवडा तसा साधाच पदार्थ असतो, पण दिवाळीच्या फराळाची प्लेट चिवड्याशिवाय पूर्ण नाही होत. ती तरच भरल्यासारखी वाटते आणि त्या सीझनमध्ये चिवडा सगळ्यांनाच आवडतो. हेही तितकंच खरं आहे. बरोबर. इथे आता मी आणि आईने पंत्यांमध्ये वाती टाकून तेल भरण्याचं काम सुरू केलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला अवंतीने पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि इथे संजना थोडी वनश्रीला बिझी ठेवते आहे, नाहीतर मग ती सगळं अस्ताव्यस्त करत असते. तर मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, धन्वंतरी, गणेश आणि कुबेराची पूजा केली जाते. तर समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि धन्वंतरी हे देव प्रकट झाले आणि त्यांच्या हातात अमृत कलश होता, जो आपल्याला सुदृढ आरोग्य प्रदान करत असतो. म्हणून या दिवशी त्यांच्या पूजेला महत्त्व दिले जाते.
तसेच या दिवशी सप्तधान्याचीही पूजा केली जाते. कारण कसं असतं, धान्य हेही एक प्रकारे धनच आहे आणि त्याची पूजा केल्यामुळे त्या कुटुंबाला वर्षभर धान्याची कमतरता पडत नसते असे मानले जाते. तसंच या सीझनमध्ये, दिवाळीच्या सीझनमध्ये सगळं धान्य नवीनच आलेलं असतं, त्याची पूजा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपण घरातील पैसे तसेच दागिनेही आपण पूजेला ठेवू शकतो. तर आम्ही अशी प्रार्थना करतो की धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत, निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, आपणाकडे धनवर्षाव अखंडित होवो. संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.